अध्याय 19. आळंदी क्षेत्रीचे नृसिंह सरस्वती योगाभ्यासी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना हठयोगाची साधना करायची होती. त्यासाठी ते योग्य गुरुच्या शोधात होते. अनेक तपस्वी संन्याशांबद्दल त्यांनी माहिती मिळवली होती, पण ज्यांना गुरुस्थानी घ्यावे असे तपस्वी नृसिंह सरस्वतींना सापडत नव्हते. म्हणून स्वामी दर्शनाची इच्छा मनी धरून एकदा ते अक्कलकोटला आले. त्यांच्या मनातील हेतू समर्थांनी आधीच ओळखला होता. नृसिंह सरस्वती समोर येताच स्वामींनी एक श्लोक म्हटला. त्या श्लोकाच्या श्रवणाने नृसिंह सरस्वतींची समाधी लागली. समाधी उतरल्यानंतर भारावलेल्या नृसिंह सरस्वतींनी स्वामींना प्रणिपात केला आणि ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, आज स्वामी कृपा झाली, तेने माझी इच्छा पुरविली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. योग्य गुरु सापडल्याच्या आनंदात नृसिंह सरस्वती पुन्हा आळंदीला माघारी गेले. परकीय ब्रिटिश सत्तेच्या विरोधात वासुदेव बळवंत दंड ठोकून उभे राहिले. आपल्या देशकार्याला स्वामींचा आशीर्वाद मिळावा यासाठी ते समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट गावी आले. हातातील तलवार स्वामींच्या हाती देऊन वासुदेव बळवंतांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि समर्थांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत ते थोडे दूर जाऊन बसले. स्वामींनी त्यांची तलवार तरवडाच्या झाडावर टाकून वासुदेव बळवंतांना त्यांच्या बंडापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण जिद्दी वासुदेव बळवंतांनी इंग्रजांविरोधात बंडाचा झेंडा उभारला, मात्र ते अपयशी ठरले. संसाराला विटलेले अक्कलकोट गावचे सरदार तात्या भोसले यांनी मनशांतीसाठी स्वामी सेवेचा मार्ग स्वीकारला. मायापाश तोडून ते स्वामीचरणी लीन झाले. एके दिवशी अचानक त्यांना यमदूत दृष्टीस पडला. भयभीत झालेल्या तात्यांनी समर्थांचे पाय धरून मरण माझे चुकवावे अशी विनंती केली. स्वामींनी थेट यमदूतालाच सांगितले, हा माझा भक्त असून त्याचं आयुष्य सरलेलं नाही. यमदूत माघारी परतला. समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे तात्या भोसले यांचा मृत्यू टळला. भक्तांसाठी स्वामी महाराज काय चमत्कार करतात हे श्री स्वामी चरित्रातील तात्यांच्या उदाहरणाने दिसून येते. श्री स्वामी समर्थ.